गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आज आमचा ग्रितिक बघा किती छान दिसतोय. आज त्याने नवीन ड्रेस घातला, त्याच्यासाठी टी शर्ट्स आणले नवीन. आता जुने जे आहेत ते त्याला छोटे व्हायला लागले आहेत आणि आता नवीन टी शर्ट्स त्याला आणले आहेत बाहेर जाताना घालायला. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी या चॅनलवरती फक्त ग्रितिकचेच व्हिडिओ टाकते. ऑफकोर्स आता त्याच्यामध्ये आमची फॅमिली तर येणारच आहे. माझं काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे असं काही नसतं. ट्रॅव्हलिंगचं चॅनल नाही आहे, फक्त ग्रितिकचं चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी ग्रितिकबद्दल सांगत असते. ग्रितिकच्या हालचाली, ग्रितिक काय करतोय, ग्रितिकनी काय कारनामे करून ठेवलेले आहेत. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्यांनी हात चढून ठेवलेला होता. असं ग्रितिकबद्दल मी टाकत राहते. तर आज आम्ही बाहेर चाललेलो आहे. कुठे चाललो हे आम्हालाही नक्की. मग गाडीत बसल्या बसल्या मग आम्ही सर्च केलं आणि आम्हाला दिसलं की जैन मंदिर आहे, जवळच आहे. मग तिथे जाऊया, ते बघूयात कसं आहे. मग ते आहे तळेगाव दाभाडेमध्ये, म्हणजे आमच्या रोडवरतीच आहे. म्हणून म्हटलं चला आम्ही दोन्ही फॅमिली तिथे गेलो आणि गेल्यावर तुम्हाला सांगते, इतकं छान मंदिर आहे ते. खूप मस्त आणि शांततेचं मंदिर आहे. जर का तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर खरंच या मंदिरामध्ये जा, एखाद्या वेळेस तरी जा. बाय बाय बाय. इथे आम्ही वर जेव्हा जायला लागलो तेव्हा बरेच लोक दिसलेत आम्हाला, बरेच लोक होती पण इतकं शांत, म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट जे होतं ना ते बिलकुल आवाज नव्हतं करू देत मुलांना पण. किंवा दुसऱ्या मंदिरामध्ये जातो तेव्हा हळद कुंकू, अक्षय, फुलं, प्रसाद, अमकं ढमकं किती सारं असते. आणि इतकं म्हणजे असते, श्रद्धा आहे, ठीक आहे, श्रद्धा आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी आहेत. पण कोणत्या कोणत्या मंदिरात ना आपण इतकं बेकार करून ठेवतो ना, सगळ्या फुलांनी वगैरे सगळं मंदिरच खराब करून ठेवतो. पण इथे आम्ही जेव्हा गेलो ना तर त्यांनी अक्षरशः तिथे टच पण करू दिलं नाही, मूर्तीला टच पण नाही करायचं, लांबूनच पाया पडायच्या. आणि मी जैन मंदिरामध्ये पहिल्यांदाच गेले होते म्हणून मग मला माहिती नव्हतं की टच नसते करत, लांबूनच पाया पडायच्या म्हणून. पण मंदिर खूप छान आहे, खूप स्वच्छ आहे, थोडंही धूळ नाही, कचरा नाही, काही नाही, मस्त मंदिर आहे. आणि इथून आम्ही खाली आल्यानंतर खाली जेवायची पण व्यवस्था होती. मग भूका तर लागल्याच होत्या सगळ्यांना. मग हे बघा आम्ही इथे जेवण करत होतो आणि ग्रितिक बघा, त्या ग्रितिकचं काय, त्याला तर खेळायलाच पाहिजे. त्याला मी आधी खाऊ घातला आणि मग तो लागला खेळायला, मग मी जेवले. जेवण पण खूप छान होतं, टेस्टी होतं आणि रिजनेबल रेटमध्ये. 150 रुपये थाली, एका थालीचे 150 रुपये आणि तुम्ही अनलिमिटेड जेवा, कितीही जेवा. खूप छान जेवण होतं, पदार्थ पण बरेच होते. आणि मग बाहेर आल्यानंतर ग्रितिक बघा या मांजरीच्या मागेच लागला होता आणि मांजर त्याला सोडत नव्हती, म्हणजे तो जवळ जायला लागला मांजर परत त्याच्या अंगावरती यायची. तर असं करता करता आम्ही बराच वेळ तिथे घालवला आणि मग फायनली मग आम्ही तिथून निघून घरी आलो. तर आज माझा ग्रितिक खूप छान दिसत होता ना, खरंच सांगा. तिथे ना ॲक्च्युली बरेच जणं त्याला बघतच होते. माझी तर नजर लागेलच त्याला, पण बाकीच्यांची पण नजर लागेल. आणि खूप जणं म्हणत होते की हा खूप क्यूट आहे. असं म्हटलं की खूप छान वाटते ना. देवाला खूप खूप धन्यवाद. मी ग्रितिकसाठी खूप काही प्रयत्न केले आहेत आणि इतक्या प्रयत्नानंतर मला ग्रितिक मिळाला. तर देवाला मी खरंच धन्यवाद म्हणते. तर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की मी धूपदाणी बोलवावी. तर फायनली मी बोलवली आणि घरी मला रिसीव झाली आहे. 10-12 दिवस झाले मी ऑर्डर प्लेस करून. तर 10-12 दिवसानंतर मला फायनली हे पार्सल मिळालं. आणि धूपदाणी खरंच खूप छान आहे. ॲक्च्युली मला ओरिजिनल घ्यायची होती, म्हणजे पितळची, पण ती खूप कॉस्टली जात होती. म्हणून म्हटलं चला ही मी सध्याची बोलवते, कशी दिसते इथे बघते. आणि याच्यामध्ये ना मी धूप कदाचितच लावेल, कारण की मला असं वाटतं की हे जर का मी पितांबरी किंवा कशानेही घासलं ना तर हे खराब होईल, कारण की हे पितळ नाही आहे, हे म्हणजे टेम्पररी आहे. तर मी शोसाठीच याला ठेवेल. तर हे पार्सल आम्ही बघतच होतो. त्या दुसरं पार्सल आलं. आम्ही म्हटलं काही बोलवले तर नाही आहे, मग काय आहे. तर ह्या आहेत राख्या, ज्या की माझी नणद म्हणजे वैशूताई हिने पाठवल्या आहे. ऑनलाईन राख्या पाठवल्या तिने यावर्षी ग्रितिकसाठी, माझ्यासाठी, गार्गीसाठी आणि यांच्यासाठी. तर सगळ्यांसाठी राख्या पाठवल्या ऑनलाईन. आणि याच्यामध्ये ना छोटूसा दिवा पण होता, ग्रीटिंग कार्ड्स होते. खूप छान राख्या आहेत. थँक्स टू वैशूताई. वैशूताई आम्हाला राख्या मिळालेल्या आहेत आणि राख्या खूप छान आहेत. आणि मीही माझ्या भावांसाठी रक्षाबंधन निमित्त मी राख्या पाठवलेल्या आहेत. तर तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल तर बघा. त्याच या निमित्ताने म्हणजे मी म्हटलं चला त्या व्हिडिओचं प्रमोशन करावं
म्हणून मग मी त्या व्हिडिओचं नाव घेतलं. जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता, आहे तो व्हिडिओ. आणि राख्या घेताना कृतिकनी त्रास दिला की नाही दिला हे त्या व्हिडिओमध्ये आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हाच होता माझा आजचा संपूर्ण ब्लॉग. आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझ्या कृतिकला भरपूर प्रेम द्या, भरपूर सपोर्ट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा इथे यांची झाली आहे भांडणं चालू. कृतिक काय ऐकत नाही, कृतिकला सगळं सामान पाहिजे असते. दिवा पण त्यालाच पाहिजे होता. ॲक्च्युली त्याच्या हाताला लागलं होतं म्हणून मग आम्ही त्याला देत नव्हतो, पण तो काही ऐकत नाही. चला तर मग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.